बोला, मी रेकॉर्ड करतोय. म्हणजे ओके. कसं मुलांना आहे ना थोडं सांगता येईल. ओके, ओके. मी परत परत बोलतो हां. सर. हे शाळापासून कॉलेजापर्यंत त्यानंतर परत अभ्यास करत असताना अ, ज्या ज्या प्रकारे आम्ही गणित शिकलो आणि बरेच काही विषय शिकलो. हं, पण ह्या सगळ्या ह्याच्यात तून जेव्हा मी तुमच्या व्हिडिओतून पाड्यांचं बायफिकेशन जेव्हा पाहिलं हं, आणि जेव्हा ते मी स्वतः एक्सपिरियन्स केलं, हं. मी स्वतः केलं ते माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितलं, माझ्या मित्रमंडळींना सांगितलं आणि ट्रस्ट मी आम्हाला ते इतकं इझी झालं कारण की एवढ्या वर्षांमध्ये एवढं इझी बायफिकेशन पाड्यांचं तर मी कधीच पाहिलं नव्हतं. अच्छा, आणि सर अच्छा. थँक यू व्हेरी व्हेरी मच संजय सर. आय मीन यू बीन सो ब्युटिफुल. तुम्ही इतक्या सुंदरपणे त्या पाड्यांचं बायफिकेशन केलं आणि फक्त बायफिकेशनच नाही, तुम्ही ज्या प्रकारे गुणाकाराचं इझी वे सांगितला गणितामधला, तो म्हणजे ग्रेटच होता. आय मीन ट्रस्ट मी. आता झालं कसं माहितीये का, खूप गॅप नंतर मी अभ्यासाला सुरू केलं. हं, हं, हं. त्याबद्दल तर मला तुम्हाला विचारायचंच होतं, पण बोललं तुम्हाला एकदा हार्दिक आभार मानून फक्त माझ्याकडूनच नाही, माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या जवळच्या मित्रांकडून ज्यांनी ज्यांनी तुमचे व्हिडिओ पाहिले आणि ते त्या प्रकारे आम्ही ते काम केलं. सर थँक यू व्हेरी मच. अरे नाही, नाही. इट्स ओके. ते बघा हे माझं फील्ड आहे. माझं करियर आहे, माझं पॅशन आहे. तसं इन्कम सोर्स करता दुसरा सोर्स आहे माझ्याकडं. पण कसं आहे हे थोडंसं म्हणजे चांगली झोप लागते बस एवढंच सांगायचं मला. सर म्हणजे खरं सांगू का, आय हं, मीन आय रिअली सॅल्यूट टू युअर पॅशन आणि खूप ग्रेट काम करताय सर तुम्ही. हं, आ, हं, हं, हं. विश्वास येणार नाही. आय मीन मी जी एक्साइटमेंट माझ्यामध्ये सध्या आहे, हं, मी शब्दांमध्ये मे बी मांडू शकणार नाही. पण हं. खरंच मी आता सध्या एवढंच बोलू शकेन की थँक्यू व्हेरी मच. तुमच्यासारखे लोक आज समाजामध्ये आहे. कुठल्या ना कुठल्या तरी सोर्सने आमच्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचतायत. सर थँक्यू व्हेरी मच. आणि नाही थँक तर तुम्ही 2 जणांना दिलं पाहिजे. एक तर सर्वात पहिले YouTubeला, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट मुकेश भाऊला. या दोघांनी आपल्या दोघांमध्ये कनेक्टिव्हिटी तयार केलेली आहे. मुकेश. अरे रिलायन्स रे. ओके. जी 2 जीबी डेटा फ्री केलं ना डेली. हो, हो. नाही, मी मुकेश भाऊंच्या जास्त कनेक्शन मध्ये नाही, पण मित्र सरांच्या कनेक्शन मध्ये एअरटेल. नाही, नाही काही प्रॉब्लेम नाही. कारण तुम्ही आता सध्या कोणत्या एक्झामला प्रिपरेशन करताय? ओके सर, माझं नाव स्नेहल अडसुळे, मी हां. पुण्यातून बोलतो आणि अच्छा. अ, अ, मी खूप लेट अभ्यास सुरू केला. हं. तलाठीसाठी मी सध्या अप्लाय करतोय. अप्लाय करताय. ओके. इनफॅक्ट मी फर्स्ट मे नाही, ऍक्च्युली गेले 2 महिने झाले अभ्यास स्टार्ट केलाय. ओके. आणि हो, काही नाही का जनरल माहिती मला मित्रांकडून ऑनलाईन हं, आणि इकडून तिकडून भेटली, अभ्यासाला सुरुवात सुद्धा केली. पण मला एक राईट पाथ भेटत नव्हतं. आय मीन अच्छा. आणि तो खरंच मी शोधत होतो. ट्रस्ट मी. हं. मी गेले 1-1.5 महिना तोच शोधत होतो की जेणेकरून मला ऍटलिस्ट अभ्यासाचा राईट पाथ भेटेल, जेणेकरून मी एक प्रॉपर वे मला भेटेल आणि त्यानुसार मी अभ्यास करेल. वाचन चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे. पण त्यामुळे आणि सुदैवाने मला तुमचा व्हिडिओ भेटला आणि मी तुमचे बरेचसे व्हिडिओ पाहिले. हं. अजूनही पाहतोय. पण म्हणलं यार एकदा तुमच्याशी बोलावं. इफ यू प्लीज कुड गाईड मी. मी खरंच आय वुड रिअली अप्रिशिएट. नाही, नाही. हे बघा आता तुमची कॅटेगरी कोणती आहे? कास्ट हां, नाही म्हणजे ओपन कॅटेगरी का रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात? रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये. हां, म्हणजे रिझर्व्ह आहे तर तुम्हाला 42-43 पर्यंत चालेल. पण तेवढा तर वेळ आपल्याला द्यायचा नाही लाईफमध्ये. पहिल्या हो. अटेम्प्टमध्ये पास व्हायचंय. हो, ठीक हो. आहे. हां, तर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय तुमचं सगळं झालंय. आता हो, हो. सध्या म्हणजे कुठे जॉब आहे, वर्किंग आहे कसं? हो, मी ऑलरेडी वर्किंग आहे सर. मी पुण्यातच एक कंपनी आहे, तिथे मी ऑलरेडी काम करतोय. कोणती कंपनी म्हणजे कसं आय-टी रिलेटेड काही? नाही, इन्शुरन्स ची कंपनी आहे. अच्छा इन्शुरन्सची कंपनी. अच्छा, हो, ओके. तर तिथून तुमचा इन्कम सोर्स चालू राहणार. आता हो, हो. त्यासोबत तुम्हाला कमीत कमी मला असं वाटतं 3 तास तरी डेलीमध्ये एव्हरेजमध्ये काढायला पाहिजे. येस, हां, करेक्ट. हो, हां. 3 आता या तास. 3 तासात एक प्लॅन बनवा चांगला. तसं मी तलाठीमध्ये कसं सिलेबस आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आहे. मे बी पुढे जाऊन तलाठी ही एम-पी-एस-सीमध्ये येईल. मग त्यावेळेस काय चेंजेस होतील यावर एक व्हिडिओ टाकलाय मी तलाठीचा. तर हो, आय हो. होप तुम्ही तो व्हिडिओ सेक्शनमध्ये YouTubeवर आपलं स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईनवर जाऊन तो व्हिडिओ चेक करणार. तिथून तुम्हाला कळणार की 4 मोठा-मोठी विषय आहेत. जी-के, जी-एस एक, त्याच्यानंतर मॅथ्स एक, रिझनिंग एक आणि मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. तर असे हे 5 विषय तुम्ही केले, की तुमचा मॅटर सॉल्व्ह होतो. आता हे तुम्ही इंग्लिशमध्येही करू शकतात, मराठीमध्येही करू शकतात. कारण की दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर येतो आणि हो, ऑनलाईन असणार आहे. त्यामुळं तुम्हाला ऑप्शन एम-सी-क्यूमध्ये असणार आहे. तर कौन बनेगा करोडपती टाइप प्रश्नही ते देणार, हो. उत्तरही ते देणार. आपल्याला फक्त शोधायचं काम करायचं.
तर शोधण्याकरता वेगवेगळे टेक्निक्स आहे. एक तर तुम्ही स्वतः ते प्रश्न सॉल्व्ह करणार कॅल्क्युलेशनने आणि उत्तर देणार किंवा मग काहीतरी तुक्का लावणार. आता तुक्के हो, लावण्याचे पण ट्रिक्स आहे वेगवेगळ्या. एलिमिनेशनने जातात, गेस वर्कने जातात, काहीतरी जुगाड करतात, ऑप्शन वाईज जातात. तर हे वेगवेगळं आहे. तर पहिल्यांदा या एक्झामचा पेपर पॅटर्न समजून घ्या. काय त्यांना नीडेड आहे? कशाप्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळा कट ऑफ लागतो. जिथं जास्त व्हॅकन्सी आहे तिथं कट ऑफ जास्त असणार. लाइक हो दॅट. सर. कारण की सर्वजण तिथंच अप्लाय करणार. हो, तर करेक्ट. तुम्ही पहिल्यांदा एक डिसाईड करून घ्या, की तुम्ही कोणत्या जिल्हा आता पुण्यात राहतात तुम्ही सपोज, तर मग हो, तुम्हाला आजूबाजूचे पण जिल्हे चालतात कामाला. सातारा हो, हो. चालेल, हे चालेल, ते चालेल. तर 3-4 ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात. कारण की सगळ्याच अ, एकाच वेळेस एक्झाम होणार नाही. वेगवेगळ्या शिफ्टनुसार होणार. तर तुम्ही आज सपोज पुण्याचं दिला, नेक्स्ट दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एक्झामचं देऊ शकतात, दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन. तर तुम्ही या हिशोबाने प्रिपरेशन करा. शेवटचा चान्स आहे. पहिल्यांदा तुमचं गॅप पडल्यामुळे बेसिकवर फोकस करा. आणि आता ॲक्चुअली 12 जूनपासून एक लाईव्ह बॅच आपली सुरू होते. आय होप तुम्ही ते बघितलं असेल. हो, तेच ॲक्चुअली बघत होतो मी, म्हणून मी तुम्हाला आवर्जून फोन केला. हां, हां. तर त्याच्यात कसं आहे पहिल्यांदा आपण स्टार्टिंगच 10 ते 12 सेशन मी बेसिक घेणार आहे. कारण की एवढे वेगवेगळे टाइपचे स्टुडंट असतात. कोणी वर्किंग असतो, कोणी हाउसवाईफ असतो, कोणी 10वी नंतर 12वी नंतर मॅथ्सला हातच नाही लावला. कोणी हो, हो. ग्रॅज्युएशन नंतर काम 4-5 वर्ष केलं त्याच्यानंतर परत या फील्डकडे वळाले. तर अशांचा जो मेन प्रॉब्लेम आहे, तो पहिल्यांदा मी सॉर्ट आउट करणार. एकदा तुमचं कॅल्क्युलेशन काटापॅटी फास्ट झालं, नंतर त्याला फक्त अप्लाय करण्याचं काम पडतं चॅप्टर वाईज आणि एकदा चॅप्टर वाईज टाइप्स केले, की मग तुमचा ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स वाढतो. हो, हां. करेक्ट. तर बरोबर बोलला. पहिल्यांदा पेपर पॅटर्न समजा. लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर बघा. आय-बी-पी-एस, टी-सी-एस घेत असेल तर त्यांचे पेपर्स बघा 23, 24, 25 चे. नाहीतर मग एम-पी-एस-सीमध्ये गेलं तर थोडंसं पेपर पॅटर्न चेंज असणार आहे. त्याच्यावर पण मी एक स्पेसिफिकली व्हिडिओ टाकणार आहे कारण की खूप जणांची ती डिमांड आहे. तर ते एकदा बघा आणि त्यानुसार 3-3 तासाचं असं प्लॅन बनवा, की या वीकमध्ये मी मॅथेमॅटिक्सचे एवढे चॅप्टर, रिझनिंगचे एवढे चॅप्टर, जी-एसचे एवढे चॅप्टर करणार असं. तर त्या ओके. हिशोबाने बुक्स मागवा. सुरुवात करा. काही लागलं तर मी आहेच बॅचमध्ये आहे किंवा YouTubeवर लाईव्ह फ्री ऑफ कॉस्ट सेशन आहेत. तर त्यामध्ये मी वेळोवेळी तुम्हाला भेटणारच. पण कसं आहे या फ्लोमधून बाहेर नका पडू. एक दिवस असा येईल, की तुम्हाला असं वाटेल यार खूप अभ्यास केला आता कुठेतरी फिरून येतो. बिनधास्त फिरायला जा, बिनधास्त पिक्चर बघा, मूव्हीज बघा. वाटलं तर मी तुम्हाला चांगल्या-चांगल्या वेब सीरीज सजेस्ट करतो. पण ते बघितल्यानंतर म्हणजे असं एक स्वतःला लालच द्या, की मी जर 4 चॅप्टर संपवले तर वेब सीरीजचे 2 एपिसोड बघणार. तर त्या लालचने माणूस चांगला अभ्यास करतो. तर ही तर टेक्निक्स आहे प्रॅक्टिकलमध्ये. तर ते सगळं मी समजवणार तुम्हाला. तर ते एकदा चेक करा आणि बाकीचं तुम्ही आहेच मग. अ, संजय सर, एक सांगू का हां, तुम्हाला? बोला ना. तर तुम्ही मला ते कॅटेगरी विचारली. हां, अ, हो, मी मे बी रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येत असेल. हां. पण मला बिकॉज नाही का, मी आता 37 आहे आणि हो. मला खरंच तो बेनिफिट घ्यायचा नाही, ह्यासाठी घ्यायचा नाही कारण की मला खूप अभ्यास करायचा आहे. ओके, आणि मला एक्स्ट्रीम अभ्यास करायचा, ना मला वेब सिरीज बघायच्यात, ना मला आता सध्या कुठल्याही प्रकारचा टाइमपास करायचा. ओके, मला कोर स्टडीज करायची आहे. ओके. की जेणेकरून नाही का, जो त्या परीक्षेसाठी लागणारे मार्क्स मला भेटतील, ह्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे. आणि तुम्ही जे सांगताय, सध्या मी व्हिडिओज बघतोय, हं, ज्या प्रकारे तुम्ही इतकं फ्रेंडली आणि एवढे इझी करून सांगताय हं, हं, स्टुडंट्सना, हं, हं, हं. आय रिली अप्रिशिएट. मला त्या प्रकारचं गायडन्स पाहिजे. आणि ट्रस्ट मी, हा जो काही महिने असतील, आता हं, माहित नाही नेक्स्ट एक्झाम कधी असणार, हं, पण आजपासून ते पुढे, कारण की आज मी तुमच्याशी बोलतोय आणि आय हं. प्रॉमिस यू की आजपासून परीक्षेपर्यंत मी आय गिव्ह माय 200%. कारण की मला 160 मार्क नाही पाडायचे सर, बिकॉज हं. आय आय कम इन टू दॅट कास्ट. मला कमीत कमी 185 मार्क्स पाहिजे, जेणेकरून मी सगळं म्हणजे मेरिटमध्ये मला. डायरेक्ट. हो, 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 हो. नाही फोकस तर तोच ठेवला पाहिजे. ठीक आहे. पण जर रिझर्व्हेशनचा फायदा भेटतोय, तर मला असं वाटतं तो घेऊन टाकावा. ठीक आहे. एक गोष्ट, पण अभ्यास करताना 100% द्यायचं. करेक्ट एवढंच आहे. सर. हां. हो. तर तुम्ही करा. काय लागलं तर मी आहेच. सपोज आता कसं बॅच असते, हे असतं, लाईव्हमध्ये असतो. तर सपोज फोन जरी नाही उचलला, तर एकदा WhatsApp करून ठेवला, तर मी 100% प्रत्येक मेसेजला रिप्लाय करतो. चालेल सर. हां, हां. मग मला एक शेवटचा प्रश्न हां. होता, की आता सुरुवात जर मला 0 पासून करायची आहे, हो. तर मी कसं करू? कारण की मी आता सध्या काय केलं माहितीये का? हं, जी 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी जी हं, पुस्तकं होती,
ही सगळी पुस्तकं वाचून काढली ओके. बरं का. हां. जेणेकरून नाही का जो बेसिक असतो हां. कारण की आता मला माहिती आहे जी पोरं आहेत ते खूप कडाडून अभ्यास करतात आहे, हां. खूप अभ्यास करतात आहे. त्यांच्या हं. कंपॅरिझनला मला थोडं तरी जावं लागेल ना, उतरावं लागेल. त्यामुळे हो. मला माझा बेस बनवायचा होता. म्हणून ही सगळी पुस्तकं मी वाचून काढायचा प्रयत्न करत होतो. हं. तर आता मी 0 पासून स्टार्ट करतो, तर आत्तापासून मला काय करता येईल? काय हे करू बघा, शकतो? आत्ता बघा कसं करायचं, प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचं आहे. तर प्रत्येक तुम्हाला 5 विषय आहे. 5 विषयामधला सिलेबस स्वतःच्या हाताने वन बाय वन लिहून घ्यायचा चांगल्या कोऱ्या पेजवर आणि ते कोरे पेज तिथं कुठं भिंतीवर जिथं किंवा फ्रिजवर लावून ठेवायचा, जिथं आपण वारंवार जातो. आता बरं. तिथून काय करायचं, एक स्वतःला प्लॅन द्या, की मी या वीकमध्ये एवढे चॅप्टर्स कंप्लीट करणार. आता त्या चॅप्टर्स करता तुम्ही आधी ठरवलेलं असेल, की हे चॅप्टर मी कोणत्या पुस्तकाच्या कोणत्या पानापासून कोणत्या पानापर्यंत करणार. ठीक आहे. हे एकदा झालं तुमचा प्लॅन बनला, मग त्याला इम्प्लिमेंट करायला सुरुवात करायची. आणि असं एकदम असं कट टू कट नका करू, की मी 3 ते 5 अभ्यास करणार, मग 5 ते 5:30 चहा पिणार, मग 5:30 ते परत 7 पर्यंत अभ्यास करणार. असं एकदम कट टू कट रोबोट लाईफ नसते आपली. कधी कोणतं मध्ये काम येऊ शकतं, कधी काय येऊ शकतं, आय डोंट नो. तर प्लॅन बनवताना वीकली प्लॅन बनवा, की या ठीक आहे. वीकमध्ये माझं एवढं डेटा, एवढा अभ्यास झाला पाहिजे. बस. आता करताना पहिल्यांदा तुम्ही जी-के-जी-एस करताना पहिले तात्याचा ठोकळा आणून घ्या. ओके. ठीक आहे. तर तात्याचा ठोकळा जी-के-जी-एसला तुम्हाला कामाला येईल. मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर करता बाळासाहेब शिंदे सरांचं एकदम अप्रतिम पुस्तक आहे. दोन्ही पुस्तक आणून घ्या. त्याच्यात त्यांनी म्हणजे चॅप्टर पहिले समजावलं, त्याच्यानंतर त्या बेसिसवरचे एम-सी-क्यू क्वेशन्स घेतलेले. तर हं. वाटलं तर मला WhatsApp करा. मी तुम्हाला ते फॉरवर्ड करतो कोणते पुस्तक घ्यायचंय. ते मागवून चालेल. घ्या आणि पुण्यात राहतात तर ते तसं पण तुम्हाला बुक स्टॉल एबीसीमध्ये के सागरकडे गेलं तर भेटून जातं ते. हो, हो. ठीक आहे किंवा Amazonवरून पण मागवू शकतात. तर ते हो, हो. मागवा, त्याचे बंच बनवा, वेगवेगळे चॅप्टर टिक करून ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा. बस ठीक आहे सर. चालेल. एवढंच. तुम्ही कुठे आहे सर? तुमचं लोकेशन काय आहे? लोकेशन मी तसं बाणेरमध्ये राहतो. अच्छा, बाणेर पुण्यातच आहे. हां, पुण्यातच आहे, पुण्यातच आहे. हो, हो. ठीक आहे. तर चालेल, करा तुम्ही आणि काही लागलं तर मी आहेच मग. अ, ओके. थँक यू सर. हो, थँक यू व्हेरी मच. थँक यू. या. ओके. टेक केअर. ऑल द ओके. बेस्ट.